वंदना सद्गुरु धर्मवीरा युगाच्या नव्या रामदासा तुला करा विश्व हिंदू तुझ्या गर्जनेने घडे क्रांतिवाणी तुझी उज्ज्वला। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणजे माननीय नरेंद्र मोदीजी आहेत मित्रांनो। हा विचार घेऊन मसुरा आश्रम गेले कित्येक वर्ष काम करत आहे। या सगळ्या कामाचं आणखीन एक प्रेरणास्त्रोत म्हणजे आपल्या सगळ्यांच्या इथे उपस्थित असलेल्या माझ्यासारख्या पासून अनेक लोकांच्या जीवनाचं सार जे आहे आणि त्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। आज संघ शताब्दी वर्ष साजरा करत आहे। संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण यावर्षी झाली आणि हेच वर्ष पूज्यने ब्रह्मचारी विश्वनाथजी गुरुजींच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे। हा एक सुखद योगायोग आहे। दोघांचं ध्येय तेच आहे की या देशाचं पुनरुत्थान करणं, हिंदू समाज हिंदू धर्म यांचं पुनरुत्थान करणं हेच ध्येय घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेले 100 वर्ष वाटचाल करत आहे। मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2-3 गोष्टींचा फक्त उल्लेख करणार आहे की पूज्यनीय ब्रह्मचारी विश्वनाथजींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाला आज सुरुवात होते। येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्हाला मसुराश्रम म्हणून अनेक कार्यक्रम करण्याची इच्छा आहे। धर्मांतरापासून वेगवेगळ्या विषयांवर ज्याच्यामुळे राष्ट्राला धोका संभवतो अशा विषयांवर एक व्याख्यानमाला आयोजित करायची इच्छा आहे। त्याच वेळेला आजही तुम्ही अल्पसंख्याक म्हणत होता ते आज बहुसंख्य झाले आणि हिंदू 9-10 राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्यक आहे। पण तुम्हाला सांगू आता संविधानाच्या नावाने खूप त्या दिंड्या खूप मोर्चे आंदोलन होतात संविधान संविधान। पण एक वाक्य लक्षात ठेवा, इथं पत्रकारही असतील, या देशामध्ये जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहे, लक्षात ठेवा, जोपर्यंत हिंदू बहुसंख्य हिंदू आहे तोपर्यंतच संविधान सुरक्षित आहे। पुन्हा सांगतो, जोपर्यंत बहुसंख्य हिंदू समाज हिंदू बहुसंख्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच संविधान सुरक्षित आहे। ज्या दिवशी हिंदू अल्पसंख्यक होईल त्या दिवशी पोलीस स्टेशन आणि चौक्यामध्ये कत्तलखाने सुरू होऊन जातील। म्हणून हिंदू समाज कानून संविधान त्याचा आदर करणारा हिंदू समाज आहे। पण पुढे जाऊन सांगतो, मी एक संत आहे, पण हिंदू समाजानेच काही ठेका घेतला नाही। या देशात जो बी नागरिक राहतो त्यांनी या संविधानाचा कायदे कानून जे त्याचा आदर करावाच लागेल, कुणी असू द्या। म्हणून येणाऱ्या काळात समान नागरी संहिता आमची मागणी आहेच आणि ते होईल। समान नागरी संहिता कायदा कुणी असेल इथं देशात राहणारा तर त्यांना कायदे कानून पाळावे लागतील। म्हणून आपल्याला थोडंसं सतर्क सावधान राहायचं आहे आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यांनाही या देशाबद्दल धर्माबद्दल शिक्षण संस्कार देण्याचं हे आईवडिलाचं काम आहे। आता तुम्ही काही, मी तुम्हाला आग्रह करत नाही आमच्यासारख्याच माळा घाला, भगवे कपडे घाला, दाढी जटा वाढवा, पण तुम्ही घरात राहून ज्या ठिकाणी आहात तिथूनही धर्माचं काम करू शकता। आश्रमाशी तुम्ही इथं सदस्य राहून येणं जाणं ठेवा, संपर्क ठेवा, लहान मुलांना युवकांना घेऊन येत जा। आणि जे आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, शताब्दी वर्ष चालू आहे, संघाचं काम, एक संघ काही संघटन नाही, केवळ संघ एक विचार आहे आणि तो विचार कुणा साधू संतांचा, ऋषीमुनींचा विचार। तो कुठला विचार आहे? वसुदैव कुटुंबकम, संपूर्ण विश्वाला जो सनातनचा सिद्धांत आहे त्याच सिद्धांतावर संघ परिवार गेली 100 वर्षापासून चालत आलेला आहे, भविष्यात चालत राहील। आणि व्यक्ती निर्माणचं कार्य करते संघ, मानवतावादी काम करते, अनेक शेकडो आयाम आहेत। आमचं विश्व हिंदू परिषद, आता माझे परवाच आमचे धर्माचार्य संपर्क प्रमुख परशुराम दुबेजी आहेत तिथे, केवळ भाषण करणं काम नाही साधू संतांचं सुद्धा,
आम्ही लाखो लोकांना संबोधित करतो, पण ग्राउंड लेवलला गल्ली बोळात जावं लागेल. हवा तो झेंडा, तो नकाशा. हो, आपल्याला पुन्हा एकदा या राष्ट्राला अखंड भारत तर करायचंच, विश्वगुरु जगद्गुरु करायचे. म्हणून हे सर्व आपला आश्रम सुद्धा त्याच सिद्धांतावर चालणारा आहे आणि महापुरुषांचा तो सिद्धांत अखंड भारत आणि या देशाला पुन्हा एकदा गतवैभव विश्वगुरु जगद्गुरु बनवायचे आणि बिलकुल बनेल. आणि सनातन धर्माचा हा सिद्धांत आहे. म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सतर्क सावधान राहून, आपल्याला वाटतं की पश्चिम बंगाल खूप लांब आहे, केरळ खूप लांब आहे, जम्मू काश्मीर लांब आहे. नाही बांधवांनो, अहो या मुंबईमध्ये छोटे छोटे मिनी पाकिस्तान शेकडो ठिकाणं आहेत. मी पाहिलेलं आहे. malaड, तिकडं मालवणी, तिथे मी यात्रा करतो. आमचे किशोर लट्टूजी या ठिकाणी ते घेऊन गेले होते. मला वाटलं इथं काही दगडफेक काही झाली तर मला अर्धा तास रोडला यायला लागला असतं. इतक्या गल्लीबोळ एवढे आणि सर्व हिरवे झेंडे, फार वाईट परिस्थिती आहे हो. तर आपल्याला सतर्क राहावं लागेल. आपल्याला देश वाचवायचा, धर्म वाचवायचा आहे. हो, अतुलजींनी सांगितलं ना हे, कारण ही लोक छोटे छोटे आणि देशाला खुलेआम आव्हान देतात, चॅलेंज देतात. भारत तेरे तुकडे होंगे तिकडे नारे देतात दिल्लीमध्ये, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही लवकर. साधू संतांवर होते, गोरक्षकावर होते. सरकार आपलं आहे, बिलकुल आपल्या भावना जपणार आहे, करणार आहे. पण काही प्रशासनामध्ये काही लोक असतात, त्यांना वाटतं की सरकारच्या नावाने लोकांनी शिमगा करावा, है ना. काही असे काही आहेत ना, बसलेले असतात काही काही ठिकाणी. पण आपण सावधान राहा, सतर्क राहा. आणि आपल्याला देश वाचवायचा आहे, आपल्याला धर्म वाचवायचा, आपल्याला संस्कृती. आणि येणाऱ्या काळात आता हिंदू जागृत झालेला आहे. हो, तर अशीच जागरूकता कायम ठेवायची. आता हिंदू संमेलन सुद्धा सुरू आहेत आणि संघ शताब्दी वर्ष, मी पण मध्य प्रदेश, गुजरात तिकडेही माझ्या सभा, आणि आत्ताही हिंदू संमेलन रोज चालू आहेत. तो आश्रम पुढे चालवला आणि खरा आश्रम चालवला असेल तर ब्रह्मचारी विश्वनाथजींनी. त्यांनी खरोखरी, आम्ही तर लहान होतो मुलं, परंतु आम्हाला शिकवण्याचं काम ब्रह्मचारी विश्वनाथजींनी केलं. ते गेल्यानंतरसुद्धा त्यांनी सांगितलं होतं, जसं समर्थांनी सांगितलं, पहा माझा ग्रंथ नीट, त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी जे आपण कार्य चालू केलेलं आहे ते कधीही विसरू नका. ते पुढे जेवढं जमेल तेवढं चालू ठेवा. आणि त्याप्रमाणे मसुराश्रमाचं हे चाललेलं आहे. ब्रह्मचारी विश्वनाथजींचे आम्ही शिष्य आहोत. आश्चर्य वाटेल तुम्हाला, ब्रह्मचारी विश्वनाथजींनी ज्या वेळेला आम्ही लहान होतो, आम्हाला लिहिता वाचता जास्त येत नव्हतं, मला वह्याच्या वह्या लिहून दिलेल्या आहेत. माझ्याकडे अजूनही त्यांच्या हस्ताक्षरातली वह्या आहेत माझ्याकडे. मध्यंतरी पावसामध्ये काही नुकसान झालं होतं, परंतु बऱ्याचशा गोष्टी आम्ही जपून ठेवलेल्या आहेत. आणि ब्रह्मचारी विश्वनाथजी न भूतो न भविष्यती असा हा राष्ट्रीय संत होता. त्याला धर्मयोद्धा असं म्हटलेलं आहे. असे ते